नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो। गेले 150 ते 200 वर्ष भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या 3 ग्रहांचा समावेश कुंडलीमध्ये केल्याचं आपल्याला आढळेल। पण हे जे 3 ग्रह आहेत हे खरंच अनादी आहेत का, किंवा यांचे खरंच परिणाम होतात का, याविषयीची विस्तृत माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। सर्वप्रथम हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे जे ग्रह आहेत यांचा शोध 150 ते 200 वर्षापूर्वी लागला आहे। हर्षल नावाच्या शास्त्रज्ञांनी इसवी सन 1781 मध्ये हा हर्षल नावाचा ग्रह शोधून काढला। नेपच्यूनचा शोध साधारणपणे 1846 साली आणि प्लुटोचा शोध 1857 साली लागलेला आहे। हे ग्रह सूर्यापासून अब्जावधी मैल लांब आहेत आणि यांना वरुण, प्रजापती वरुण आणि इंद्र अशा संज्ञा व्यंकटेश केतकरांनी केतकी ग्रहगणित या त्यांच्या खगोलशास्त्र विषयक ग्रंथामध्ये प्रदान केलेले आहेत। या संज्ञा अनादी नाही आहेत, म्हणजे वरुण, इंद्र, प्रजापती ज्या देवता आपल्याकडे सांगितल्या आहेत त्यांचा या ग्रहांशी कोणताही संबंध नाही आहे। या ग्रहांना स्वतंत्र अशा संज्ञा व्यंकटेश केतकरांनी केतकीय ग्रहगणित या त्यांच्या खगोल विषयक ग्रंथात देऊन त्यांचं गणित त्यामध्ये प्रस्थापित केलेलं आहे। किंबहुना 2006 साली प्लुटो या ग्रहाला तर रद्दबातलच केलेलं आहे। IAU म्हणजे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने प्लुटो या ग्रहाचं ग्रहत्व रद्द केलेलं आहे। त्याचं कारण सांगताना एखाद्या ग्रहाला ग्रहत्व देण्यासाठी 3 कंडिशन्स फुलफिल होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये सर्वात पहिली अट अशी असते की तो ग्रह जो आहे, जो आकाशात फिरतोय त्याला स्वतःची कक्षा पाहिजे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे अशी आहे की सूर्याच्या आकृष्ट शक्तीवर त्याची गती अवलंबून पाहिजे, म्हणजे सूर्याभोवती दीर्घ वर्तुळाकार वृत्तामध्ये त्या ग्रहाचं भ्रमण अपेक्षित आहे। आणि तिसरी महत्त्वाची अट अशी आहे की दुसऱ्या कोणत्याही ग्रहाच्या कक्षेमध्ये या ग्रहांनी प्रवेश करता कामा नये। तर प्लुटोचा जर आपण विचार केला तर अनेकदा तो नेपच्यूनच्या कक्षेमध्ये सुद्धा प्रवेश करतो असं आढळून आल्यामुळे प्लुटोचं ग्रहत्व जे आहे हे रद्दबातल करण्यात आले 2006 साली। पाश्चात्य ज्योतिर्विदांनी या 3 ग्रहांवर प्रामुख्याने अभ्यास केलेला आहे आणि पाश्चात्य ज्योतिष ग्रंथांमध्ये याची फळं नमूद करून ठेवली आहेत। हर्षलचं फळ देताना पाश्चात्य ज्योतिर्विद असंही सांगतात की हा थोडासा विक्षिप्त आणि लहरी असा ग्रह आहे, त्यामुळे भूकंप होणं, अचानक कोणतेही उत्पात होणं, महामारी येणं, त्याचप्रमाणे वादळं येणं यांसारखे जे काही अचानक होणाऱ्या घटना आहेत ज्याच्यामध्ये लाखो हजारो माणसं मृत होतात, या सगळ्यांचा कारक ग्रह हा युरेनस म्हणजे हर्षल सांगितला आहे। नेपच्यून हा जो ग्रह आहे त्याबद्दल पाश्चात्य ज्योतिषी असं सांगतात की तो अंतस्फूर्ती शक्तीचा, गूढ विद्येचा, ज्ञानाचा असा कारक ग्रह आहे। त्यामुळे नेपच्यून बलवान असेल तर असे लोक सांगतात की इंट्युशन पॉवर अशा व्यक्तींना जास्त असते। आणि प्लुटो हा सुद्धा राज्य करते, राज्यक्रांती जिथे जिथे म्हणून होते तिथे तिथे हा ग्रह काम करत असतो। तसंच प्लुटोचे विशिष्ट ग्रहांशी केंद्रयोग, प्रतियोग झाले तर भूकंप इत्यादींसारख्या घटना घडतात असं पाश्चात्य ज्योतिर्विद सांगतात। तर आता हर्षल ग्रह जर बघितला आपण तर साधारणपणे 7 वर्ष तो एका राशीमध्ये असतो। नेपच्यूनचा विचार केला तर 12.25 वर्ष तो एका राशीमध्ये असतो आणि प्लुटो ग्रह तर तब्बल 25 ते 30 वर्ष एका राशीमध्ये असतो। तर या ग्रहांना 150-200 वर्षापूर्वीच्या ज्योतिष ग्रंथांमध्ये कुठेही स्थान देण्यात आले नाही, हे मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो। जे काही म्हणून प्राचीन ज्योतिष ग्रंथ आहेत जे आपल्या वेदांगावर, वेदांवर, पुराणांवर आधारित आहेत त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटोला कुठेही स्थान देण्यात आले नाही, किंबहुना त्यांची फळं विचारात घेण्यात आलेली नाही आहेत। तर आता या फळांचा विचार जेव्हा आपण पाश्चात्य ग्रंथांच्या आधारे करत असतो तेव्हा प्राचीन ग्रंथात यांना काही स्थान आहे का हे पण ज्योतिषांनी ताडून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मी मगाशी सांगितलं यांचं स्थान सूर्यापासून अब्जावधी मैल दूर आहे। आपल्या ऋषींना यांना नवग्रहांमध्ये घ्यायला काही अडचण होती का? जिथे राहू, केतू सारख्या पातबिंदूंना सुद्धा ऋषींनी ग्रहांचं स्थान दिलेलं आहे, म्हणजे वास्तविक राहू, केतू हे आकाशात फिरणारे ग्रह नव्हेत, पण तरीसुद्धा त्यांना ग्रहांचं स्थान जे दिलेलं आहे ऋषींनी
तिथे हर्षल, नेपच्यून, प्लुटो यासारख्या ग्रहांना 9+3 म्हणून 12 ग्रह करण्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण नव्हती, पण ती त्यांनी केली नाही। त्याचं कारण सूर्यापासून इतके हे दूर आहेत की मानवी जीवनावर, कुंडलीवर त्यांचा कितपत परिणाम होतो याबद्दल साशंकता असते। त्यामुळे त्यांचा समावेश या नवग्रहांच्या अंतर्गत किंवा 12 ग्रहांच्या अंतर्गत केलेला नाही। त्याचप्रमाणे हर्षलचं फळ जे आहे, जे आता आपण विचारात घेतो, तसंच नेपच्यून, प्लुटो असेल, यांचं कारकत्व तसंच उच्च नीच राशी ज्या आहेत या प्राचीन ज्योतिष ग्रंथात कुठेही दिलेल्या नाही आहेत। हे आता आधुनिक पाश्चात्य ज्योतिषी जे सांगतात तीच फळं आपण प्रामुख्याने विचारात घेत असतो। तसंच मगाशी म्हणलं मी की हर्षल हा जो ग्रह आहे हा विक्षिप्त लहरी स्वभावाचा आहे। हर्षलची जर पीडा एखाद्या व्यक्तीला असेल, नेपच्यूनची जर पीडा एखाद्या व्यक्तीला असेल, प्लुटोची पीडा असेल, तर नक्की या पीडेपासून कसं सुटावं याचं मार्गदर्शन ज्योतिष ग्रंथात कुठेही केलेलं आढळत नाही। हर्षल, नेपच्यून, प्लुटोचे कोणतेही मंत्र, तंत्र, यंत्र, वनस्पती, अधिदेवता, प्रत्यधिदेवता, त्याचप्रमाणे त्यांच्याविषयी विशेष कोणते उपाय ज्योतिष ग्रंथात आलेले नाहीत। या ग्रहांना जर ग्रह म्हणून कुंडलीत स्थान द्यायचं असेल तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये ॲस्टेरॉइड बेल्ट नावाचं एक क्षेत्र आहे आकाशामध्ये। या मंगळ आणि गुरुच्या मधल्या भागामध्ये असंख्य हजारो ग्रह सूर्याभोवती चक्कर काटत असतात, भ्रमण करत असतात। मग त्या हजारो ग्रहांना स्थान का द्यायचं नाही असा प्रश्न निर्माण होईल। हर्षल, नेपच्यून, प्लुटोलाच का स्थान द्यायचं, किंवा नेपच्यून आणि प्लुटोच्या मध्ये सुद्धा एक ॲस्टेरॉइड बेल्ट आहे, अशी स्वतंत्र एक जागा आहे जिथे सुद्धा हजारो ग्रह विद्यमान आहेत जे सतत सूर्याभोवती परिक्रमा करत असतात। त्यामुळे या ग्रहांना स्थान द्यायचं असेल तर बाकीच्या छोट्या छोट्या हजारो ग्रहांना स्थान का देऊ नये असा प्रश्न निर्माण होईल। तसंच पुढे जर काही ग्रहांचा अजून शोध लागला तर प्रत्येकाला पंचांगामध्ये आणि कुंडलीत स्थान द्यायचं का असा स्वतंत्र एक प्रश्न निर्माण होईल। त्याचं उत्तर कोणाकडेही नाही आहे। त्यामुळे भारतीय ज्योतिषशास्त्र जे आहे ते नवग्रहांवरच आधारित आहे। त्यामध्ये रविचंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू, केतू या 9 ग्रहांवर हे ज्योतिषशास्त्र आधारलेलं आहे। पराशर ऋषींनी तर नवग्रहांबरोबरच अप्रकाशित ग्रहांना सुद्धा स्थान दिलेले आहे। अप्रकाशित ग्रह म्हणजे आकाशात त्यांचं प्रत्यक्ष लोकेशन दिसत नाही, पण ऋषींच्या त्रिकाल दिव्य दृष्टीला ते दिसलेले आहे। त्यामध्ये धूम, व्यतिपात, परिवेश, इंद्रचाप, उपकेतू, त्याचबरोबर मांदी, शनिपुत्र, याला गुलिक असं सुद्धा म्हणतात। तर अशांचं स्थान अप्रत्यक्षपणे काढण्याची रीत पराशरी इत्यादी प्राचीन ग्रंथात सांगितली आहे आणि त्यांचं फळ प्रत्येक स्थानामध्ये काय मिळेल, उदाहरणार्थ मांदीचं लग्न स्थानामध्ये फळ, धूम, व्यतिपात, परिवेश, इंद्रचाप, उपकेतू यांचं लग्नस्थान, धनस्थान, पराक्रमस्थान, विवाहस्थान इत्यादी स्थानामध्ये काय फळ मिळेल हे स्वतंत्र ज्योतिष ग्रंथात संस्कृतमध्ये देऊन ठेवलेलं आहे। तर असं समृद्ध इतकं ज्योतिषशास्त्र असताना नवग्रह अधिक अप्रकाशित ग्रह यांचा परिणाम मानवी जीवनावर, निसर्गावर होत असतो। किंबहुना यांचा विचार कुंडलीतले शाप काढण्यामध्ये, म्हणजे अनेकदा पूर्वकर्माचे, जन्माचे काही शाप असतात, त्यामध्ये मांदी हा ग्रह प्रामुख्याने वेगळा रोल प्ले करत असतो। तर या सगळ्यामध्ये ह्या अप्रकाशित ग्रहांचं आणि नवग्रहांचं स्थान अतिशय अनन्यसाधारण असं आहे। मी मगाशी सांगितलं की कोणाची पीडा असेल तर आपल्याकडे आता नवग्रह स्तोत्र आहे। या नवग्रह स्तोत्रात जपा, कुसुम, संकाशन, काश्यपेयम, महाद्युतींपासून प्रत्येक नवग्रहांचं वर्णन केलेले अगदी केतूपर्यंतचे मंत्र आहेत। तिथे हर्षल, नेपच्यून, प्लुटोला कुठेही स्थान दिलेलं नाही मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जेव्हा कुंडलीचं परीक्षण करत असाल तेव्हा नवग्रह आणि अप्रकाशित ग्रह यांच्यावरूनच ज्योतिषांनी त्याचं सम्यक परीक्षण करावं आणि त्यांची पीडा कुठे जर असेल तर त्याला शास्त्रामध्ये जे काही उपाय दिलेले आहेत त्याची उपाययोजना करून आपण मुक्त होऊ शकतो। त्यामुळे हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांना पाश्चात्य ज्योतिषात जरी स्थान असेल तरी भारतीय सनातन ज्योतिषामध्ये जे वेदांवर आधारित आहे त्याच्यामध्ये कुठेही स्थान दिलेलं नाही आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त ज्योतिषांपर्यंत तसंच ज्योतिषशास्त्राच्या प्रेमी लोकांपर्यंत आपण जरूर पोचवा। नमस्कार।